तुम्ही कधी यायचा काय? आम्ही पण बाहेर पुण्याला असतो. पुण्यात आहे की मग मी राहायला कुठल्या एरियात राहते? पुण्यात. लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होते. या ऑडिओ क्लिपनं एकच गोंधळ उडालाय. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने लक्ष्मण हाके पैसे घेतात का, कुणाकडून पैसे घेतात असे अनेक प्रश्न उभे राहिले. ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके बराच वेळ एका तरुणाशी बोलतायत. काय आहे नेमका विषय? या ऑडिओ क्लिपमध्ये असं काय आहे? खरंच लक्ष्मण हाके पैसे घेतात का? जाणून घेणार आहोत. मी रचना भोंडवे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. आमच्या सोशल मीडियाला आम्हाला फॉलो करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही समाजासाठी एवढं करता राव, म्हटलं चला तुम्हाला थोडं मानधन देऊया असं म्हणत एक तरुणाचा लक्ष्मण हाकेंना फोन येतो. फोनवर तरुण बरंच काही बोलतो. छान गप्पा होतात, मैत्री होते, पण शेवटी अचानक सगळं चित्र बदलतं. वेगळंच काहीतरी होऊन बसतं. हा फोन लक्ष्मण हाकेंना का आला होता? या फोनमध्ये असं काय होतं? हाकेंचा आणि या तरुणाचा फोन इतका व्हायरल व्हायचं कारण काय? हीच आहे ती व्हायरल ऑडिओ क्लिप. ऐका. तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं. तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय. काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज. काय देताय मानधन सांगा. नाही मग म्हटलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं, पेट्रोल लागतं, तर काहीतरी द्यावं तुम्हाला. मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे, फोन पे करायचं कसं? धन्यवाद दादा, भेटल्यावर द्या. कसं आहे मग तुमचा गुगल पे, फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला UPI पण आपल्याला करता येईल. नाही राहू द्या, मी तिकडच्या क्रूज परिसरात आलो आपण भेटू. नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही UPI वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट. तुम्ही कधी यायचा काय? आम्ही पण बाहेर पुण्याला असतो. पुण्यात आहे की मग मी राहायला कुठल्या एरियात राहते? पुण्यात कोथरूडला आहे. उद्या आहे पुण्यात सकाळी. होय, मग ऑफिसला जातोय. मग किती वाजता भेट होईल? तुमचा UPI नंबर असेल तर पाठवतो. एक हा रितेश सांगता का? नंबर फोन पे, गुगल पे सांगता का मला? गुगल पे, फोन पे, UPI नंबर आहे का? गुगल पे सांग बरं. दादा थांबा, सांगतो मी. हॅलो, हा तुमचा फोन पे, गुगल पे नंबर सांगा की. 93 हा 70 हा 22 55 61. काय नाव येतंय? रितेश बरं बरं. सरांचं नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही. बरं द्या की सरांकडे. त्याचं अकाउंटच नाही. बरं सरांचा अकाउंट. बरं द्या की सरांकडे. ऐका ना, ऐका. माझं अकाउंटच नाही. अकाउंटला मी पैसे घेत पण नाही. माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे. अकाउंट दिलाय तुम्हाला. बरं तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय. आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात. भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते. तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय. लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय. मानाच्या ना नानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्यात शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली. तुझी अवकात नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो. जनाच्या ना मानाची तरी वाटू दे. फोनवर लक्ष्मण हाके ही UPI नंबर देतात आणि सगळीकडे एकच, हाके पैसे घेतात, हाके पैसे घेऊन काम करतात. हाकेनी नंबर का दिला? हाके कुणाच्या सांगण्यावरून समाजासाठी काम करतात? लक्ष्मण हाके त्या तरुणाशी असं का बोलले? ऐका OBC नेते लक्ष्मण हाके यांच्याच तोंडून. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्या व्हिडिओ मधून आता वेगवेगळ्या चर्चा, टीका टिप्पणी होते. काय यामागं आहे तुमचं, याची सत्यता काय? तो व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यामध्ये व्हिडिओ फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत. त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल, पैसे दिले असतील, घेतले असतील आणि कायदाभंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका. कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय, महाराष्ट्रात रात्रंदिवस पळतोय, मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदार अंतकरणानं आम्हाला कोणी 5,000 10,000 रुपये देत आहे
आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं, हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकारस्थान आहे. याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही. कोण असेल याच्या पाठीमागे? तुम्हाला माहिती आहे ना, कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत, वेगवेगळे आरोप होत आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला, ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही, थांबणारा नाही. ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. तर असं सगळं हे प्रकरण आहे. आम्ही जर पैसे घेत असू तर आम्हाला थेट जेलमध्येच टाका, असं लक्ष्मण हाके म्हणाले. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या. लक्ष्मण हाके बरोबर आहेत की तो तरुण, हे तुम्हीच सांगा. खरंच लक्ष्मण हाके समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगेंच्या विरोधात बोलण्याचे पैसे घेत असावेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.